नाशिकमधील ही लाजिरवाणी सत्य घटना. खरं तर प्रत्येकाला आपल्या आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं असं वाटत असतं. कुणाला पैसा, कुणाला प्रेम, कुणाला स्थैर्य. आणि जेव्हा आयुष्य अडचणीत येतं तेव्हा माणूस कोणत्याही आधाराला धरायला तयार होतो. कधी देवाला, कधी नशिबाला, आणि कधी अशा माणसांना जे स्वतःलाच देवाचा दूत म्हणतात. ही कथा आहे एका अशाच मुलीची, जी फक्त तिचं भविष्य सुधारण्यासाठी एका माणसाकडे गेली. पण त्या एका निर्णयाने तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. 2019 साल. त्या मुलीच्या आयुष्यात सगळं साधं होतं. घर, कुटुंब, छोट्या छोट्या स्वप्नांनी भरलेलं आयुष्य. काही मोठ्या अपेक्षा नव्हत्या, पण मनात एकच इच्छा होती: आयुष्य स्थिर व्हावं, नोकरी मिळावी चांगल्या ठिकाणी, लग्न व्हावं, चांगला नवरा मिळावा आणि सगळं व्यवस्थित व्हावं. एक दिवस तिचे दाजी तिला म्हणाले, चल, तुला एका व्यक्तीकडे घेऊन जातो. तो खूप मोठा माणूस आहे, ज्योतिषी आहे. लोक लांबून लांबून त्याच्याकडे येतात. त्याचं सांगणं कधीच चुकत नाही, त्याचे उपाय कधीच वाया जात नाहीत. ती सुरुवातीला नको म्हणाली, पण घरच्यांवर विश्वास ठेवून ती त्या माणसाकडे जायला तयार झाली. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर, एक ऑफिस. बाहेर मोठं नाव, पण आत एक वेगळीच दुनिया. त्या ऑफिसमध्ये बसलेला होता अशोक खरात. खरात साधा दिसणारा, पण बोलण्यात एक वेगळीच खात्री असायची. ती मुलगी आपल्या दाजींसोबत त्याच्यासमोर जाऊन बसली. खरातने तिच्याकडे काही क्षण निरखून पाहिलं, आपले डोळे मिटले आणि एक खोल श्वास घेत म्हणाला, तुझ्या आयुष्यात खूप अडथळे आहेत, पण घाबरू नकोस. मला दैवी शक्ती प्राप्त आहे. मी ते सगळं दूर करू शकतो. त्याने तिला एक खडा गळ्यात घालण्यासाठी दिला. हा खडा स्वतःपासून दूर करू नकोस. तुला खूप चांगलं स्थळ येईल, लग्न जमेल असं सांगितलं. पण खडा गळ्यातून काढला तर अनर्थ होऊ शकतो हे पण सांगितलं. त्या क्षणी तिच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला. यातच तिचं कॉलेज सुरू होतं. तेव्हा तिला एक चांगलं श्रीमंत स्थळ आलं. तिचं लग्न ठरलं. 2021 मध्ये मोठ्या थाटामाटात तिचा साखरपुडा झाला. घरात आनंद होता, स्वप्न रंगवली जात होती. तेव्हाच तिने एक दिवस गळ्यातून खरातने दिलेला तो खडा काढून ठेवला. आणि काही दिवसांनी काही कारणास्तव तिचं लग्न मोडलं. आम्हाला हे लग्न करायचं नाही असं त्या लोकांनी सांगितलं. त्या एका घटनेने ती मुलगी पूर्णपणे तुटून गेली. बाबांनी सांगितलं होतं, खडा दूर करू नको, पण मी काढला म्हणूनच असं झालं. ती विचार करू लागली. डोळ्यात अश्रू, मनात वेदना आणि भविष्याबद्दल भीती. त्या अवस्थेत ती पुन्हा त्या खरातकडे नाशिकला गेली, कारण आता तोच तिच्यासाठी शेवटचा आधार वाटत होता. तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला होता. माझ्याकडून चूक झाली बाबा, मी तुम्ही दिलेला खडा काढला, ती म्हणू लागली. खरातने तिच्या मनाची ती अवस्था ओळखली आणि त्याच क्षणी त्याने तिच्या कमकुवतपणाचा फायदा घ्यायला सुरुवात केली. हे सगळं तुझ्या गृहदोषामुळे झालं आहे, पण मी ते सगळं ठीक करू शकतो असं सांगत त्याने तिच्याकडून 50,000 रुपये घेतले आणि एक सिद्ध केलेला पुष्कराज खडा पुन्हा तिच्या गळ्यात घालायला दिला. हा खडा घातलास तर तुझं आयुष्य पुन्हा बदलून जाईल असं सांगितलं. ती आधीच तुटलेली होती, त्यामुळे ती त्याच्या प्रत्येक शब्दांवर आता विश्वास ठेवत होती. तिला आता कोणताही स्थळ आला तर अगोदर त्या खरातला सांगितलं जायचं. कोणतं चांगलं, कोणतं वाईट तो ठरवायचा. घरचे सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवत होते. आणि मग काही दिवसांनी तिला एक स्थळ आलं. तुझ्यासाठी हे स्थळ योग्य आहे, त्यांनी सांगितलं. तिचं लग्न ठरलं. तो खरात हसला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं, तर एक विचित्र अभिमान होता. पाहिलास, हा माझा चमत्कार आहे. ती मुलगी अजून खोलवर त्याच्या प्रभावाखाली गेली, पण तिला अजूनही कल्पना नव्हती की पुढे तिच्यासोबत आता काय होणार आहे. नोव्हेंबर 2022. तो दिवस जो तिच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला. त्या खरातने काही विधी सांगायचे आहेत म्हणून तिला ऑफिसमध्ये बोलावलं. पण त्या दिवशी तिचा होणारा नवरा कामात बिझी होता. दाजी कुठेतरी बाहेर गेलेले होते. त्यामुळे त्या दिवशी तिला त्या विधींबद्दल ऐकून घेण्यासाठी एकटीच त्या ऑफिसमध्ये त्याच्याकडे जावं लागलं. त्या ऑफिसमध्ये शांतता होती. वातावरण जड वाटत होतं. खरातने तिला आपल्या चेंबरमध्ये बोलावलं. आज एक खास पूजा आहे असं म्हणत त्याने तिला प्रसादाचा पेढा खायला दिला आणि तांब्याच्या भांड्यातलं पाणी पाजलं. जितकं पाणी पिणार तितकं तुझ्यासाठी शुभफळ मिळेल म्हणून म्हटलं. काही मिनिटात तिचं डोकं जड झालं. डोळ्यासमोर सगळं काही फिरू लागलं. तिला काही समजण्याआधीच ती पूर्णपणे असहाय्य झाली आणि त्याच क्षणी ज्यावर तिने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता, त्याच भोंडू बाबाने तिच्यावर अत्याचार केला. हे सगळं घडत असताना ती शुद्धीवर यायचा प्रयत्न करत होती. त्या भोंडू बाबाला विरोध करत होती. पण खरातने तिच्याकडे पाहिलं आणि शांत आवाजात तिच्या कानात म्हणाला, जर तू आता माझी प्रेयसी बनली नाहीस तर देवाचा कोप तुझ्यावर होईल. तुझा होणारा नवरा मरेल. त्या शब्दांनी तिचं रक्त गोठलं.
मी तुला शारीरिक संबंधातून पवित्र करत आहे हे ऐकून तिचं मन तुटून तुकडे तुकडे झालं. ती काहीच करू शकत नव्हती. भीती, लाज आणि अपराधीपणाने ती पूर्णपणे गप्प झाली. त्याच्या इतका मोठा माणूस आहे, सगळे त्याच्यावरच विश्वास ठेवतात, आपल्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, आपलीच इज्जत जाईल, असा विचार करत ती शांत राहिली. वेळ पुढे सरकत गेली. तिचं लग्न झालं. तिने विचार केला की आता सगळं काही संपेल, पण तिचं दुःख इथेच संपणार नव्हतं. खरातचा पुन्हा फोन गेला. जोडीने आशीर्वाद घ्यायला या, तुमचं कल्याण होईल, म्हणून सांगितलं. तिच्या नवऱ्याचाही त्या माणसावर तितकाच विश्वास, त्यामुळे ती नवऱ्यासोबत आशीर्वाद घेण्यासाठी पुन्हा त्याच्याकडे गेली. काही गोष्टी सांगून आता तुम्ही चेंबरच्या बाहेर बसा, मला तुमच्या बायकोवर काही विधी कराव्या लागतील, म्हणून त्याने तिच्या नवऱ्याला बाहेर काढून दिलं. नवऱ्याचाही त्या बाबावर विश्वास, त्यामुळे तो नवराही बाहेर जाऊन बसला. बायकोला आत विश्वासाने सोडून आत तोच प्रकार पुन्हा झाला. विधी पूर्ण न केल्यास तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल, असं म्हणत तो वारंवार तिला आपल्या जाळ्यात ओढत राहिला. ती आतून तुटत होती. शारीरिक वेदना, रक्तस्राव आणि मानसिक छळ. पण ती कुणालाही काही सांगू शकत नव्हती, कारण तिला भीती होती, देवाची, समाजाची आणि त्या माणसाची. बाहेरच्या जगासाठी अशोक खरात हा एक मोठा माणूस होता. राजकारणी, अधिकारी, सेलिब्रिटी सगळेच त्याच्याकडे येत जात होते, पण त्या चमकदार चेहऱ्यामागे एक राक्षस लपलेला होता. आणि मग त्या कथेत एक नवं वळण आलं. नीरज जाधव. तो खरातच्या ऑफिसमध्येच ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. हळूहळू त्याच्या लक्षात येऊ लागलं की त्याचा बॉस काय काम करत आहे. एक दिवस त्याने ठरवलं की हे सगळंच आता बाहेर आणायचं. ऑफिसमध्ये काम करत असल्यामुळे त्याला सगळ्याच गोष्टीची माहिती होती. त्याने गुपचूप सीसीटीव्हीचे 58 व्हिडिओज मिळवले. त्या व्हिडिओजमुळे त्याचा फायदा झाला, कारण त्याच्यात सगळं काही कैद झालं होता. नीरजने विचार केला, हीच संधी आहे पैसा कमवण्याची. त्याने खरातला धमकावलं, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, तू श्रद्धेच्या नावाखाली काय काय काम करतोस, 5 कोटी दे, नाहीतर तुझं सगळं सत्य आता बाहेर काढेन. पण खरात त्याच्या बोलण्याला घाबरला नाही. तुला काय करायचं ते कर, असं म्हणत त्यानं त्या ऑफिस बॉयला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे नीरजचा प्लॅन फसला. मग त्यानं दुसरा मार्ग निवडला. त्यानं त्याच मुलीचा व्हिडिओ तिलाच पाठवला. तो पाहून ती मुलगी खूप घाबरले. तिनं ते खरातला फोन करून सांगितलं. तेव्हा तो खरात म्हणाला, जा, ज्यानं व्हिडिओ पाठवला त्याची तक्रार पोलिसांत दे, मी काही करू शकत नाही. यावर समाजात आपलीच इज्जत जाईल, हा विचार करत ती मुलगी शांत राहिली. तेव्हा नीरजने तो व्हिडिओ तिच्या दाजींना पाठवला आणि खरातने तुमच्या मेहुणीसोबत काय काय केलं, तो कसा माणूस आहे, हे सगळं सांगितलं. त्याला वाटलं आपा हे घाबरतील, मला पैसे देतील, प्रकरण दाबलं जाईल. पण इथे सगळं उलटं झालं. त्या दाजींनी तो व्हिडिओ पाहूनही त्या मुलीला दोष दिला नाही. उलट तो तिच्या बाजूनं उभा राहिला. तो तातडीनं तिच्याकडे गेला. खरं खरं सांग, त्या खरातने तुझ्यासोबत काही वाईट गोष्टी केल्या आहेत का, विचारलं. दाजींचं बोलणं ऐकून मुलगी घाबरली, कारण आता तिचं लग्न झालं होतं. आपला संसार मोडेल, समाजात आता इज्जत जाईल असा विचार करत ती फक्त रडत राहिली. पण तिच्या दाजींनी तिला समजावून सांगितलं, तुझी काही चूक नाही, तू घाबरू नकोस, आपण पोलिसांकडे जाऊ, मी आणि आपले घरचे सगळेच तुझ्यासोबत आहोत, हे त्या मुलीला सांगितलं. त्या एका वाक्यानं त्या मुलीच्या आयुष्यात आशेचा एक किरण पुन्हा आला. ती इतके दिवस गप्प होती, भीतीने जगत होती, पण आता तिला वाटलं की ती एकटी नाही. तिनं आपल्या दाजींना सांगायला सुरुवात केली की गेल्या 2-3 वर्षांपासून माझ्यासोबत तो अशोक खरात वारंवार हे कृत्य करतो. कुणाला सांगितलं तर तुला मारेल, तुझ्या नवऱ्याला मारेल, अशी धमकी देतो. शांत राहिली तर कल्याण होईल म्हणतो. आपल्या मेहुणीसोबत झालेलं कृत्य त्या दाजीलाही सहन झालं नाही. त्यामुळे तिला घेऊन त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि अशोक खरातबद्दल तक्रार नोंद झाली. आणि एकामागून एक सगळंच सत्य उघड होऊ लागलं. 58 व्हिडिओज त्यांच्यासमोर आले, अनेक पुरावे मिळाले आणि अखेर अशोक खरातला अटक करण्यात आली. तो माणूस जो स्वतःला देवाचा दूत म्हणवत होता, तोच आता गुन्हेगार म्हणून उभा होता. फक्त ही एकच मुलगी नाही, तर अशा अनेक स्त्रियांसोबत त्याने हे वाईट कृत्य केलं होतं. कडवट पाणी प्यायला देणं, पेढा खायला देणं, बेशुद्ध करणं आणि त्या अवस्थेत अत्याचार करणं, हाच त्याचा कट. त्यानं सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्डिंग पाठवून महिलांना ब्लॅकमेल करणं, पैसा उकळणं, हे सुद्धा काम करायचं. तसेच नीरज जाधव, ज्याने हे सगळं सत्य बाहेर आणलं, तोही पोलिसांच्या ताब्यात आला, कारण त्यानंही ब्लॅकमेलिंगचं काम केलं होतं. आणि शेवटी एक मोठं सत्य समोर आलं की कधीकधी आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो, तोच आपल्याला सर्वात जास्त दुखावतो. मित्र आणि मैत्रिणींनो, विश्वास ठेवणं चुकीचं नाही, पण आंधळा विश्वास माणसाला अंधारात ढकलू शकतो. देवावर विश्वास नक्की ठेवा, पण कोणत्याही माणसाला अजिबात देव बनवू नका. नाशिक शहर गर्दीनं भरलेलं, रस्ते धावपळीचे, आयुष्य आणि प्रत्येकाच्या मनात काहीतरी मिळवण्याची धडपड. कुणाला पैसा हवा असतो, कुणाला प्रेम, तर कुणाला स्थैर्य. आणि जेव्हा आयुष्य अडचणीत येतं तेव्हा माणूस कोणत्याही आधाराला धरायला तयारच होतो. कधी देवाला, तर कधी नशिबाला, आणि कधी अशा माणसाला जे स्वतःलाच देवाचा दूत म्हणतात.
अशाच एका माणसाची ही कथा आहे, ज्यानं विश्वास या शब्दाचं रूपांतर भय आणि शोषणमध्ये केलं. त्या माणसाचं नाव होतं अशोक खरात, पण लोक त्याला कॅप्टन म्हणून ओळखू लागले होते. तो स्वतःला साधा ज्योतिषी म्हणवत नव्हता. तो म्हणायचा, मला दैवी शक्ती प्राप्त आहे, मी लोकांचं भविष्य बदलू शकतो. आणि लोकही त्याच्यावर विश्वास ठेवत होते, कारण त्याची बोलण्याची पद्धत, त्याचा आत्मविश्वास आणि त्याच्याभोवती तयार झालेली प्रतिमा हे सगळं इतकं प्रभावी होतं की लोक त्याच्यासमोर बसले की त्यांना वाटायचं की काहीतरी वेगळाच आहे हा. पण त्या शांत चेहऱ्यामागे एक भयानक सत्य लपलेलं होतं, एक अशी पद्धत जी ऐकली तर अंगावर काटा येईल. कॅप्टन खरातची एक ठरलेली कार्यपद्धती होती. तो कोणालाही थेट फसवत नव्हता. तो आधी विश्वास जिंकायचा, विशेषतः महिलांना टार्गेट करायचा. त्या त्याच्याकडे यायच्या आपल्या आयुष्याच्या अडचणी घेऊन, नातेसंबंध, लग्न, करिअर, घरातील समस्या, आणि तो शांतपणे त्यांच्यासमोर बसायचा, काही क्षण डोळे मिटायचा, जणू काही तो काही दैवी शक्तींशी संवाद साधतो आहे, आणि मग हळूहळू बोलायला सुरुवात करायचा. मी कृष्णाचा अवतार आहे, तू मागच्या जन्मात माझी राधा होतीस. हे शब्द तो अगदी कानाजवळ जाऊन हळू आवाजात पुटपुटायचा. त्याआधी तो एक प्रसाद द्यायचा, एक पेढा आणि तांब्याच्या भांड्यातलं पाणी. त्या पाण्याची चव मात्र वेगळी असायची, थोडी खारट, थोडी कडवट, पण प्रसाद असल्यामुळे कोणी प्रश्न विचारत नव्हतं. गायत्री मंत्र म्हण असं सांगून तो महिलांना मंत्र म्हणायला लावायचा, आणि त्या मंत्र म्हणत असताना तो हळूहळू त्यांच्या जवळ जायचा, त्यांना स्पर्श करायला सुरुवात करायचा. त्याचवेळी महिलेसोबत आलेल्या व्यक्तींना तो बाहेर बसवायचा. ध्यानस्थ पूजा आहे, आत कोणी येऊ नका असं सांगून केबिनचं दार बंद केलं जायचं, आणि आत फक्त तो आणि ती महिला. काही मिनिटातच त्या प्रसादाचा परिणाम दिसायला लागायचा. महिलेचं डोकं जड व्हायचं, डोळ्यांसमोर अंधार यायचा, शरीरावरचं नियंत्रण कमी व्हायचं, आणि त्या अवस्थेचा फायदा घेत तो त्याच्या खऱ्या रूपात यायचा. तो महिलांशी अश्लील चाळे करायला सुरुवात करायचा. त्या विरोध करण्याचा प्रयत्न करायच्या, पण त्यांच्या अंगात ताकद उरलेली नसायची. त्या अर्धविशुद्ध अवस्थेत तो त्यांचा गैरफायदा घ्यायचा. ही 1-2 घटना नव्हत्या, ही त्याची सवय झाली होती. त्याची गुन्हा करण्याची पद्धत, त्याचा मोडस ऑपरंडे, एकाच पद्धतीनं एकामागून एक अनेक महिलांना तो आपल्या जाळ्यात अडकवत होता. आणि बाहेरच्या जगाला ह्याची काहीच कल्पना नव्हती, कारण बाहेर तो एक मोठा प्रसिद्ध माणूस होता. त्याच्या दरबारात मोठमोठे लोक येत होते, राजकारणी, उद्योगपती, कलाकार, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, सगळे त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येत होते. तो स्वतःला कॅप्टन बनवायचा, मर्चंट नेव्हीमध्ये काम केल्याचा दावा करायचा, आणि अनेक मोठ्या लोकांचं भविष्य त्यानं अचूक सांगितलं आहे असं सांगायचं. त्याची ही प्रतिमा इतकी मजबूत झाली होती की लोक त्याच्यावर प्रश्न विचारायलाही घाबरायचे. नोव्हेंबर 2022 मध्ये मिरगाव येथील एका मंदिरात काही मोठ्या राजकीय व्यक्तींची भेट झाली, आणि त्यावेळी त्याचं नाव आणखीन चर्चेत आलं. लोक म्हणू लागले, हा खूप मोठा माणूस आहे. पण सत्य मात्र अगदी वेगळं होतं. जो माणूस इतरांची कुंडली पाहत होता, तो स्वतःच्या आयुष्याची कुंडली वाचण्यात अपयशी ठरला. अशोक खरात हा मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असल्याचंही सांगितलं जात होतं. या पदामुळे त्याला समाजात मोठा प्रभाव मिळाला. लोक त्याला आध्यात्मिक मार्गदर्शक मानू लागले, आणि याच विश्वासाचा त्यानं गैरफायदा घेतला. सामान्य लोकांपासून ते प्रभावशाली लोकांपर्यंत त्यानं आपलं जाळं इतकं घट्ट विणलं की कुणालाही त्याच्या खऱ्या चेहऱ्याची कल्पना आली नाही. पण प्रत्येक चुकीचा शेवट असतोच, आणि त्याच्यासाठी तो शेवट हळूहळू जवळ येत होता. पोलिसांच्या हाती काही सीसीटीव्ही फुटेज लागले. त्या फुटेजमध्ये जे दिसलं ते पाहून सगळे हादरले. 100पेक्षा जास्त महिलांचे पुरावे, त्याच्या कृत्याचं स्पष्ट दृश्य, आणि एकामागून एक धागे उलगडू लागले. आरोप समोर येऊ लागले. पीडित महिलांनी धाडस करून पुढे येण्यास सुरुवात केली, आणि अखेर तो माणूस जो स्वतःलाच देवाचा माणूस म्हणवत होता, तोच आता कायद्याच्या तावडीत आला. नाशिक पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल झाले, आणि आता या संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत सखोल चौकशी सुरू आहे. त्याच्या नेटवर्कचा तपास केला जात आहे. त्याच्याकडे येणाऱ्या लोकांची माहिती घेतली जात आहे, आणि एकामागून एक धक्कादायक गोष्टीही समोर येत आहेत. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वीच त्याच्या विरोधात आवाज उठवला होता. अंधश्रद्धा विरोधी चळवळीतील लोकांनी त्याच्या कामावर प्रश्न उपस्थित केले होते, पण त्यावेळी त्याचा प्रभाव इतका मोठा होता की ते आवाज दाबले गेले, आणि तो मोकळाच फिरत राहिला. पण आज सगळं काही बदललं आहे. आज तोच माणूस चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये आहे. त्याच्यावर आरोप आहेत, आणि त्याचं दैवी साम्राज्य कोसळत आहे. शेवटी एकच प्रश्न उरतो, विश्वास ठेवणं चुकीचं नाही, पण आंधळा विश्वास माणसाला कुठे नेऊन ठेवतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. देवावर विश्वास नक्की ठेवा, पण कोणत्याही माणसाला अजिबात देव बनवू नका. समाजात अजून किती खरात कॅप्टन लपलेले असतील, आणि आपण त्यांना ओळखू शकतो का? पीडित महिलांनी इतका काळ शांत का राहावं लागलं, आणि त्यासाठी जबाबदार कोण आहे? अंधश्रद्धा आणि भीती यामुळे आपण स्वतःच आपलं नुकसान करत नाही ना? या माणसाला आता काय शिक्षा व्हावी? खाली कमेंटमध्ये नक्कीच लिहा. शिक्षा होईल की पुरावे नष्ट केले जातील हे सुद्धा खाली कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.